लक्षात ठेवा, मी पहिल्या सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की संसार बंधन तोडण्याकरता आपल्याला प्रयत्न, संसार वाढवण्याकरता नाही. ते शेत घ्यायला नाही, ते पलीकडचं शेत घ्यायलो, त्याच्या पलीकडे काही बंगला बांधालो त्याच्याकडे. अरे पण राहणार कोण आहे? कोण राहणार आहे इथं? आतापर्यंत कोण कोण राहिलं तुमच्या गावात? आता हे गाव आहे, या गावात जुने माणसं राहिले का? भांडणं करून, मारामाऱ्या करून, कोर्टात जाऊन, जेलात जाऊन, शेवटी भगवंताचे तिकडे, भगवंताचे नाही, त्यांना स्पेशल रस्ता आहे यापुढे, त्यांच्याकरता स्पेशल रस्ता आहे. आणि ही गोष्ट सांगितली आमच्या सासूजाने, मारेती तोडेती. तिथे गेल्यावर दया नाही महाराज, दया नाही. यमदूताजवळ दया नाही. म्हणून संसार बंधन वाटावं, संसारातून सुटायचा प्रयत्न करावा. संसारातून आमच्या धोंडा महाराजांनी सांगितलं. आणि नाथ महाराजाची गोष्ट सांगावी. पैठणच्या नाथ महाराजाजवळ एक शिष्य आला, महाराज मला उपदेश द्या, माझी लई भावना आहे तुमच्यावर. हे फालतू लोक फार बडबड करतात, माझी फार भावना आहे. हो ना, नाथ महाराज म्हणजे उद्या ये. दुसऱ्या दिवशी गेला, उद्या ये. 6 महिने असे गेले. त्याला म्हटलं द्यायचे की नाही सांगा, द्यायचे की नाही? म्हणजे उद्या देतो, नक्की ये. पैठणला नदी सुद्धा आहे, जी आपल्या इथं आहे, ती गोदावरी नदी आहे. तर म्हणजे आम्ही थोडं स्नान घालून मग उपदेश देतो. स्नान करण्याकरता त्यानं नदीत बुडी मारली की समर्थाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि बाहेर निघू देईना झाले. निघून देईना गेले. मागून आता ते मरल बाबा म्हणून महाराजांनी हात घेतला काढून, त्या बाहेर निघाला. असं कुठे उभं त्याने म्हणले रागू नको, मला काही प्रश्न विचारायचे आहे. काय ढेकळा विचारलं तुम्ही? माझा जीव कसा झाला? त्यांनी म्हणले ज्यावेळेला मी तुला बुडवून ठेवलं होतो त्यावेळेला तुझी 100 एकर जमीन आहे, त्याची ध्यान आली की नाही? रूपसुंदर बायको आहे, त्याची ध्यान आली की नाही? मुलगा निवडून आलेला आहे, त्याची ध्यान आली की नाही? म्हणजे 1200 गोष्टी विचारू नका. मला वाटलं ह्याच्यातून कवा निघल. बारशे गोष्टी नाही, ह्याच्यातून कवा निघाल. आणि असं संसारातून ज्यानं काही निघायचा प्रयत्न करते त्याच्याकरता परमार्थ आहे बाबू. परमार्थ म्हणजे अर्ध पोते सांगायचा ना. 4 बाया बसतात आणि ज्ञान बाजारात हे सांगते रे. अर्ध पोते सांगायचा नव्हे, संसार हे दुःख दिसावं. हे साधू संतांनी अभंग सांगितले, संसार दुःख मूळ. हे साधू संतांनी सांगितलंय तुम्हाला.
पण साधू संतांचं म्हणणं ऐकते कोण? कोणच नाही. पण कोणालाही बंधन वाटत नाही संसार. आमच्यासारखे महाराज आले की पाय पडून म्हणताना देवाच्या आशीर्वादानं सगळे ठीक आहे, आणि देवच नाही त्याच्यात. देवाच्या आशीर्वादानं सगळं ठीक आहे,